भारत आणि कुवेत हे दोन देश प्राचीन संस्कृतीचे संगमस्थान मानले जातात, कारण प्राचीन काळापासूनच भारत आणि कुवेत यांच्यात व्यापारी संबंध होते। भारतीय मसाले, कापड आणि हस्तकला कुवेतला पोहोचत असत, तर कुवेतकडून भारतीय बाजारपेठेत तेल आणि इतर साहित्य येत असे। या व्यापारी संबंधांमुळे दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक आदान-प्रदानही होत असायचं। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुवेत दौऱ्यामुळे या दोन देशांच्या संबंधांमध्ये एक नवीन अध्याय जोडला गेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला कुवेत दौरा भारत आणि कुवेत यांच्यातील मैत्रीचे नवे शिखर गाठणार आहे। त्यामुळे आज आपण मोदींच्या कुवेत दौऱ्यादरम्यान नेमकं काय काय घडलं याची माहिती आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 डिसेंबरला कुवेत दौऱ्यावर गेले होते। 2 दिवसांचा कुवेत दौरा करून ते 22 डिसेंबरला भारतात परतले। खरं तर मोदींचा हा कुवेत दौरा अनेक अंगांनी ऐतिहासिक ठरला आहे। कुवेत दौऱ्यावर जाणारे मोदी हे इंदिरा गांधी यांच्यानंतर पहिले पंतप्रधान ठरले आहेत। 1981 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या कुवेत दौऱ्यावर गेल्या होत्या। त्यामुळे तब्बल 43 वर्षांनंतर पंतप्रधान कुवेतला गेल्याने मोदींचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरला आहे। या दौऱ्यादरम्यान मोदी आणि कुवेतचे अमीर शेख मेशल यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीमध्ये भारत आणि कुवेत संबंध अधिक उंचीवर नेण्यासाठी विविध मार्ग शोधण्यावर भर देण्यात आला। यामध्ये प्रामुख्याने सुरक्षा, पायाभूत सुविधा, फिनटेक, तंत्रज्ञान, औषध निर्माण शास्त्र या क्षेत्रांमधील संबंधांवर अधिक भर देण्यात आला। थोडक्यात सांगायचं झालं तर द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करण्यात आली आणि व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण आणि सांस्कृतिक आदान-प्रदान यांसारखे मुद्दे केंद्रस्थानी राहिले। मोदींच्या या दौऱ्यादरम्यानची सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे भारत कुवेतमध्ये 4 महत्त्वाचे करार झाले। या करारावरती दोन्ही देशातील नेतृत्वाने स्वाक्षऱ्या केल्या। यातील सर्वात महत्त्वाचा करार मानला जात आहे तो म्हणजे संरक्षण क्षेत्रात सहकार्य करण्याचा करार। हा करार संरक्षण क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याला संस्थात्मक रूप प्रदान करेल। दुसरा करार म्हणजे सांस्कृतिक करार। यामध्ये सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतील। तिसरा महत्त्वाचा करार आहे क्रीडा करार। या कराराद्वारे भारत आणि कुवेत यांच्यातील क्रीडा क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याला बळकटी देण्यात येईल। चौथा महत्त्वाचा करार आहे सौर ऊर्जा क्षेत्रासंबंधी। या करारांमुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे। भारत कुवेतच्या सध्याच्या व्यापाराविषयी बोलायचं झालं तर कुवेत हा भारताचा एक आघाडीचा व्यापारी भागीदार देश म्हणून ओळखला जातो। 2023-24 या वर्षात दोन्ही देशातील व्यापार 10.47 अब्ज डॉलर पर्यंत झाला आहे। कुवेत सरकारने भारतात 10 अब्ज डॉलर पर्यंत गुंतवणूक केली आहे। तसेच भारताला कच्चे तेल पुरवणाऱ्या देशांमध्ये कुवेत 6व्या क्रमांकावर आहे। आता या दौऱ्यादरम्यानची आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे मोदींनी रामायण आणि महाभारत या 2 महाकाव्यांचे अरबी भाषेत भाषांतर करणाऱ्या आणि प्रकाशन करणाऱ्या अब्दुल्ला अल बौरान आणि अब्दुल्ला लतीफ अल नेसेफ या कुवेती नागरिकांच्या भेटी घेतल्या। यावेळी मोदींनी अरबी भाषेतील महाभारत आणि रामायणावर स्वाक्षरी देखील केली। त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या दृष्टिकोनातून हा भारतासाठी नक्कीच अभिमानास्पद क्षण ठरला। या भेटीनंतर त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत म्हटलं की रामायण आणि महाभारताचे अरबी भाषांतर पाहून मला आनंद झाला। भाषांतर आणि प्रकाशन करणाऱ्या कुवेती नागरिकांचे कौतुक वाटते। कुवेती नागरिकांचा हा उपक्रम भारतीय संस्कृतीची जगभरात लोकप्रियता अधोरेखित करतो असंही मोदींनी म्हटलं। कुवेत दौऱ्यादरम्यान मोदींनी कुवेतचे क्राउन प्रिन्स सबा अल खालिद यांचीही भेट घेतली। यावेळी कुवेतच्या अध्यक्षतेखाली भारत GCC संबंध आणखी बळकट होतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला। तसेच कुवेतच्या युवराजांना मोदींनी भारत भेटीचे आमंत्रणही दिले। आता आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे मोदींनी कुवेत दौऱ्यादरम्यान कुवेतमध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांची देखील भेट घेतली। यावेळी मोदींनी कुवेतमध्ये तुम्ही भारतीय कौशल्याचे रंग मिसळले आहेत, तुम्ही कुवेतमध्ये भारताची प्रतिभा, तंत्रज्ञान आणि परंपरा घेऊन आला आहात असं म्हणत भारतीयांचं कौतुक देखील केलं। तसंच पंतप्रधान मोदींनी कुवेतच्या ऐतिहासिक स्थळांना देखील भेटी दिल्या आणि कुवेतच्या संस्कृतीचा आस्वाद घेतला। त्यामुळे या दौऱ्यातून भारत आणि कुवेत यांच्यातील सांस्कृतिक संबंधांनाही चालना मिळणार आहे। या दौऱ्यादरम्यान भारत आणि कुवेतचे संबंध अधिक बळकट करण्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल मोदींना कुवेतचा सर्वोच्च समजला जाणारा द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर या पुरस्काराने गौरविण्यात आलं। बायन पॅलेस मध्ये कुवेतचे अमीर शेख मेशल यांच्या हस्ते मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यानंतर मोदींनी हा पुरस्कार भारतीयांना आणि भारत कुवेत मैत्रीला अर्पण करत असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं। या दौऱ्याविषयी मोदींनी म्हटलं आहे की दोन्ही देशांदरम्यान असलेले घनिष्ठ संबंध वृद्धिंगत करण्याच्या दिशेने आमची भागीदारी सामरिक पातळीपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आगामी काळात भारत कुवेत मैत्री अधिक बहरेल याविषयी आशावादी असेन असंही मोदींनी म्हटलं आहे। एकंदरीत हा दौरा भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचा ठरला। मोदींच्या या कुवेत दौऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा।